नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 6 दॅट इज बायोमॉलिक्युल्स आणि हा आपला व्हिडिओ नंबर 3 आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रोटीन्स. याआधी आपण ऑलरेडी कार्बोहायड्रेट्स आणि लिपिड्स पाहिले आणि आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर या ठिकाणी छोटासा आयकॉन आहे 3 डॉट्सवरती क्लिक केल्यानंतर त्यावर जाऊन तुम्ही पाहू शकता. सो लेट अस स्टार्ट विथ प्रोटीन्स. मित्रांनो, तुम्ही नीटची एक्झाम देणार आहात का? म्हणजेच आर यू अ नीट एस्पिरंट? येस. मग तुमच्यासाठी आहे एक परफेक्ट स्टडी पार्टनर, तो म्हणजे अनअकॅडमी. अनअकॅडमीवरती नीटसाठी बरेचसे बॅचेस लॉन्च करण्यात आलेले आहेत की जे तुम्ही इझिली जॉईन करू शकता. बरं, आता या बॅचेस जॉईन कशा करायच्या या प्रत्येकाची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याद्वारे तुम्ही या बॅचेस जॉईन करू शकता. आणि थांबा, अजून एक स्पेशल सरप्राईज आहे. ते म्हणजे असं की जर तुम्ही 17 सप्टेंबरपर्यंत या बॅचेस जॉईन केल्या तर तुम्हाला 10% प्लस 10% असा एकूण 20%चा डिस्काउंट मिळणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला सुहानी 10 हा कोड वापरावा लागेल. तुम्ही या ठिकाणी प्राइजेस बघू शकता की तुम्हाला किती अमाऊंट सेव्ह करता येते जर तुम्ही 17 सप्टेंबरपर्यंत ॲडमिशन घेतलं तर. 2 प्रकारचं सबस्क्रिप्शन आहे, एक तर नीट UG प्लस आणि नीट UG आयकॉनिक. आता हे प्लस सबस्क्रिप्शन काय असतं? जर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला इंडियाच्या बेस्ट एज्युकेटर्सकडून शिकायला मिळेल. सोबतच लाईव्ह इंटरॅक्टिव्ह क्लासेस असतील, लाईव्ह टेस्ट होणार आहेत, लाईव्ह क्विजेस होणार आहेत आणि स्ट्रक्चर्ड कोर्सेस आहेत, PDFs वगैरे सगळं काही तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. आणि जर तुम्ही या ठिकाणी आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला हे जे नोट्स वगैरे आहेत, कलरफुल नोट्स वगैरे, हे सगळं तुम्हाला फिजिकली मिळेल, म्हणजे तुमच्या घरपोच मिळेल. ओके. सो नेक्स्ट आहे या ठिकाणी कोणत्या बॅचेस आहेत. तर एम्स रँकर बॅच आहे जी की आता जे ड्रॉपर्स आहेत किंवा आता जे 12thमध्ये आहेत त्यांच्यासाठी आहे की जे नीट 2022मध्ये देणार आहेत. आणि ही बॅच 15 सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आहे. नेक्स्ट आहे समर्थ बॅच की जी बॅच पुन्हा एकदा 12th क्लाससाठी आणि ड्रॉपर्स आहेत त्यांच्यासाठी आहे, जे की नीट 2022मध्ये देणार आहेत. आणि ही पण बॅच 15 सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आहे. आणि या ठिकाणी पण इंडियामधले बरेचसे खूप महत्त्वाचे आणि टॉप एज्युकेटर्सकडून तुम्हाला शिकायला मिळेल. नेक्स्ट आहे या ठिकाणी अद्वितीय बॅच. हे पण 12th स्टँडर्डसाठी जे आहेत, जे की आत्ता 2022मध्ये नीट देणार आहेत त्यांच्यासाठी आहे. हे 17 सप्टेंबरपासून बॅच स्टार्ट होणार आहे. अजून एक बॅच आहे ती म्हणजे नीट ड्रीम टीम. ही पण 22साठी आहे आणि ही 17 सप्टेंबरपासून स्टार्ट होणार आहे. अजून एक बॅच आहे ती म्हणजे स्कॉलर्स बॅच. ही 17 सप्टेंबरपासून स्टार्ट होते. ही पण नीट 22साठी आहे. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर मेधावी बॅच, त्यासोबतच साकार बॅच, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा बॅच अनअकॅडमीने लॉन्च केलेल्या आहेत. प्रत्येक बॅचमध्ये तुम्हाला टॉप एज्युकेटर्स पाहायला मिळतील आणि तुम्ही त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकू शकता. आणि मित्रांनो, तुम्ही जेव्हा अनअकॅडमीचं ॲप इन्स्टॉल कराल तर त्यामध्ये तुम्हाला काही फ्री क्लासेस पण पाहायला मिळतील, फ्री स्पेशल क्लासेस जे तुम्ही पाहू शकता आणि मग तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. सो थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी बऱ्याचदा ऐकलेलं आहे की प्रोटीन्स खाल्ले पाहिजेत, आपल्या बॉडीसाठी खूप आवश्यक असतात. सो ते का आवश्यक आहेत किंवा त्यांचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे हे सगळं आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. द टर्म प्रोटीन हा एक शब्द असा आहे जो की ग्रीक शब्दापासून आलेला आहे. ओरिजिनल ग्रीक शब्द आहे प्रोटियस. ओके. सो प्रोटियस याचा अर्थ होतो की ते फर्स्ट और प्रायमरी इम्पॉर्टन्स त्याला देण्यात आलेला आहे. सो प्रोटीन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर बॉडी. सो द टर्म प्रोटीन वॉज सजेस्टेड बाय बर्झेलस कधी 1830मध्ये. सो Mulder adopted the term protein to refer to the complex organic nitrogenous substances found in the cell of all animals and plants. प्रोटीन हा शब्द आला कोणामुळे किंवा सजेस्ट कोणी केला? बर्झेलियस यांनी सजेस्ट केला. त्याच्यानंतर मल्डर यांनी हा शब्द किंवा हे जे टर्म आहे प्रोटीन हे कशासाठी वापरलं तर असे काहीतरी कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक नायट्रोजनस सबस्टन्सेस प्रत्येक ॲनिमलच्या, प्रत्येक प्लांटच्या, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये असतात आणि त्या कॉम्प्लेक्स सबस्टन्ससाठी त्यांनी प्रोटीन हा शब्द वापरला. प्रत्येक सेलमध्ये, मग ते कोणाचंही सेल असो लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं, त्या सेलमध्ये प्रोटीन हा सबस्टन्स असणारच आहे. बरं, आता हे प्रोटीन काय एवढं युजफुल आहे किंवा याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आता आपण पाहूया. प्रोटीन्स आर लार्ज मॉलिक्युल्स कंटेनिंग अमायनो ॲसिड्स. ॲज यू नो की मी आधीच्याही व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं. तेच एक्झाम्पल मी पुन्हा एकदा देते की हा आहे आपला पॅरेग्राफ. या पॅरेग्राफमध्ये काय आहेत? शब्द आहेत ना. सो ते जे शब्द आहेत त्यांना आपण असं सपोज करूया की ते आहेत अमायनो ॲसिड्स. बरेचसे शब्द एकत्र येऊन एक मोठासा पॅरेग्राफ तयार झाला आणि त्या मोठ्या पॅरेग्राफला आपण सपोज करूया की ते आहे प्रोटीन्स. सो अशाच पद्धतीने बरेचसे अमायनो ॲसिड्स एकत्र येतात आणि त्यापासून तयार होतं प्रोटीन. सो अशाच पद्धतीने किती अमायनो ॲसिड्स एकत्र येतील तर 100 ते 3000 यांच्या रेंजमध्ये केवढेही अमायनो ॲसिड्स एकत्र येऊ शकतात, डिपेंड अपॉन की किती आवश्यकता आहे आणि त्याच्यापासून तयार होतं प्रोटीन.
नेक्स्ट आहे प्रोटीन्स हॅव हाय मॉलिक्युलर वेट्स. ऑब्वियसली प्रोटीन काय आहे, मॅक्रो मॉलिक्यूल आहे. अमायनो ॲसिड्स काय होते, छोटेसे मायक्रो मॉलिक्युल्स. सो अशा पद्धतीने प्रोटीन्सचं मॉलिक्युलर वेट जास्त असणार आहे कम्पेअर टू द अमायनो ॲसिड्स. इन प्रोटीन्स अमायनो ॲसिड्स आर लिंक्ड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड्स. प्रोटीन्समध्ये जर आपण पाहिलं, हे जे अमायनो ॲसिड्स एकत्र येतात त्यांच्यामध्ये कोणता तरी बॉन्ड तयार होत असेल. जसं आपण कार्बोहायड्रेट्समध्ये पाहिलं होतं, जेव्हा 2 मोनोसॅकराइड्स एकत्र येतात त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड तयार होतो, आठवा एक्झॅक्टली ग्लायकोसायडिक बॉन्ड. आणि जेव्हा 2 अमायनो ॲसिड्स एकत्र येतात त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड तयार होतो, पेप्टाइड बॉन्ड. आणि या पेप्टाइड बॉन्डमुळेच मोठे मोठे प्रोटीनसारखे मॅक्रो मॉलिक्युल्स तयार होतात. सो आता हा जो बॉन्ड आहे हा नेमका कशा प्रकारचा असतो ते आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा मध्ये असणार आहे ऑब्वियसली कार्बन. कार्बनशिवाय तर आपलं पाणीही हलत नाही आहे. कार्बन नंतर वरती आपण एक हायड्रोजन जॉईन करणार आहोत आणि या ठिकाणी असणार आहे आपला कार्बोक्सिल ग्रुप म्हणजेच COOH. ओके. आणि या ठिकाणी आपला असणार आहे आर म्हणजेच काय, आता या आरच्या ठिकाणी तुम्ही काहीही घेऊ शकता. जर आरच्या ठिकाणी तुम्ही अल्कोहोल घेतलं तर ते अल्कोहोलवालं अमायनो ॲसिड होतं. सो डिपेंड अपॉन की तुम्ही आरच्या ठिकाणी काय घेता आहात त्याच्यानुसार वेगवेगळे अमायनो ॲसिड्स तयार होतात किंवा वेगवेगळे प्रकार तयार होतात. ओके. आणि या ठिकाणी असणार आहे आपला अमायनो ग्रुप दॅट इज NH2. तर अशा पद्धतीने एकूण असणार आहे तुमच्या अमायनो ॲसिडचं स्ट्रक्चर. ओके. सो आता या ठिकाणी पुढे काय सांगितलं आहे की एका ठिकाणी असणार आहे आणि ते नेहमी राईट साईडलाच असतं, दॅट इज कार्बोक्सिल ग्रुप. आणि अमायनो ॲसिडचा जो दुसरा हँड आहे किंवा जो दुसरा बॉन्ड आहे तो असणार आहे अमायनो ग्रुपसोबत. ओके. सो हे नेहमी असंच राहणार आहे, लेफ्ट साईडचं लेफ्ट हँड साईडलाच, राईटचं राईट हँड साईडलाच. फक्त या ठिकाणी आर मात्र बदलणार. ओके. डिपेंड अपॉन की तो कोणता प्रकार आहे. नेक्स्ट आहे अ प्रोटीन मॉलिक्यूल कन्सिस्ट ऑफ 1 or more पॉलीपेप्टाइड चेन्स. आता बरेचसे जर बॉन्ड्स असतील किंवा बरेचसे अमायनो ॲसिड्स जर असतील तर बरेचसे पेप्टाइड बॉन्ड्स असणार. खूप सारे पेप्टाइड बॉन्ड्स म्हणजे काय, पॉलीपेप्टाइड. आणि त्यापासून तयार होणार प्रोटीन. नेक्स्ट आहे प्रोटीन्स कॅन कंटेन एनी ऑर ऑल दी 20 नॅचरल ऑकरिंग अमायनो ॲसिड्स. अमायनो ॲसिड्स 20 प्रकारचे आहेत. सो हे जे 20 प्रकारचे अमायनो ॲसिड्स आहेत, मग तुम्ही म्हणाल सगळे एका प्रोटीनमध्ये असणार का, तर गरजेनुसार. सपोज की एखादं प्रोटीन आहे ज्याला सगळ्या अमायनो ॲसिड्सची गरज आहे तर त्यामध्ये सगळे अमायनो ॲसिड्स एकमेकांसोबत बॉन्डमध्ये असणार आहेत. बॉन्ड असणार आहे पेप्टाइड बॉन्ड. ओके. आता काही ठिकाणी प्रोटीन आहे की ज्याला एवढ्या सगळ्या अमायनो ॲसिड्सची काही गरज नाही आहे. सो डिपेंड अपॉन की त्याला कोणता अमायनो ॲसिड पाहिजे, तो ग्रुप या ठिकाणी आरच्या जागेवरती येणार आणि मग त्यापासून पेप्टाइड बॉन्ड्स तयार होऊन ते प्रोटीन तयार होणार. ओके. आता हे 20 प्रोटीन कोणते कोणते आहेत हे तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये इथे तरी नाही दिलं आहे, बट तरी आपण एकदा रिव्हिजन करूया तुम्हाला हवं असेल तर, नाहीतर यू कॅन स्किप. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ॲसिडिक अमायनो ॲसिड. नावात काय आहे, ॲसिड आहे. ओके. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे, जास्त ॲसिड असणार आहे. आणि आपण जे आता स्ट्रक्चर पाहिलं, मध्ये C होतं, वरती H होतं, खाली R ग्रुप होता, इकडे असणार आहे COOH आणि इकडे असणार आहे NH2. सो आता याच्यामध्ये ॲसिडिक म्हणजे काय, तर हे आहे ॲसिडिक. ओके. हे असणार आहे ॲसिड, हे आहे बेसिक. मग आता याच्यामध्ये ॲसिडिक आहे याचा अर्थ याचं प्रपोर्शन किंवा याचं प्रमाण जास्त असणार आहे. सो ज्या अमायनो ॲसिडच्या ग्रुपमध्ये किंवा ज्या अमायनो ॲसिडमध्ये COOHचं प्रमाण NH2पेक्षा जास्त असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत ॲसिडिक अमायनो ॲसिड. आता या ॲसिडिक अमायनो ॲसिडमध्ये 4 प्रकारचे अमायनो ॲसिड्स येतात. एक तर आहे ग्लुटॅमिक ॲसिड, दुसरा आहे ग्लुटामाइन, तिसरा आहे अस्पार्टिक ॲसिड आणि चौथा आहे ॲस्पॅराजिन. ओके. तर अशा प्रकारचे 4 अमायनो ॲसिड्स यामध्ये येणार आहेत. दुसरा प्रकार हा होता आपला पहिला प्रकार. दुसरा आहे बेसिक. ओके. बेसिक म्हणजे ते बेसिक लेवल नाही, बेसिक म्हणजे या ठिकाणी NH2चं प्रमाण जास्त असणार आहे ॲज कम्पेअर टू द COOH. म्हणजे या ठिकाणी बेसिक जास्त आहे, मगाशी ॲसिडिक जास्त होतं. सो त्याच्यामुळे बेसिक जास्त असल्यामुळे याला आपण बेसिक अमायनो ॲसिड म्हणतो. आता या बेसिक अमायनो ॲसिड्समध्ये काय काय येतं, लायसिन, तुम्हाला नोट डाऊन करायचं तुम्ही नोट डाऊन करू शकता. नेक्स्ट आहे अर्जिनाइन किंवा अर्जिनिन. ओके. सो अर्जिनिन आणि लायसिन हे 2 येणार आहेत बेसिक अमायनो ॲसिडमध्ये. बेसिक झालं, ॲसिडिक झालं, आता दोघांच्या मध्ये आधी पण काहीतरी असेल ना, तर त्यामुळे थर्ड आपण घेतो दॅट इज न्यूट्रल अमायनो ॲसिड. ॲसिडिकमध्ये आपण पाहिलं की COOHचं प्रमाण जास्त होतं, बेसिकमध्ये NH2चं प्रमाण जास्त होतं. न्यूट्रल म्हणजे काय, दोघं सेम आहेत. NH2 आणि COOH दोघांची व्हॅल्यू किंवा दोघांचा अमाऊंट कसा आहे, सेम आहे. याच्यामध्ये येणार आहेत अजून 5 अमायनो ॲसिड. ओके. 5. सगळ्यात पहिल्यांदा आहे ग्लायसिन, दुसऱ्यांदा आहे ॲलानाइन, तिसऱ्यांदा आहे व्हॅलिन, चौथ्यांदा आहे ल्युसिन आणि पाचव्यांदा आहे आयसोल्युसिन. ओके. तर अशा पद्धतीने हे 5 अमायनो ॲसिड्स येणार आहेत न्यूट्रलमध्ये. नेक्स्ट असणार आहे फोर्थमध्ये जर आपण पाहिलं चौथा प्रकार, याच्यामध्ये आहे S कंटेनिंग अमायनो ॲसिड. काय, आता याच्यामध्ये S म्हणजे काय, S म्हणजे येणार आहे या ठिकाणी सल्फर. ओके. सो हे जे अमायनो ॲसिड्स आहेत यांच्यामध्ये आरच्या ऐवजी काय असणार आहे, सल्फर असणार आहे.
मग आता या ठिकाणी याची कोणती कोणती नावं आहेत? एक तर आहे सायस्टीन आणि दुसरं आहे ते म्हणजे लेट मी राईट एसमध्ये सांगते हा का. पहिल्यांदा होता ते म्हणजे सायस्टीन आणि दुसऱ्यांदा आहे ते म्हणजे मिथायोनिन. ओके, सो अशा पद्धतीने हे दोन प्रकार येणार आहेत एस कंटेनिंग अमायनो ॲसिड्समध्ये. त्याच्यानंतर पाचवा प्रकार आहे अल्कोहोलिक. अल्कोहोल म्हणजे या ठिकाणी येणार आहे अल्कोहोलिक ग्रुप. कशाच्या ठिकाणी? आरच्या जागेवरती. सो आरच्या ऐवजी आपण या ठिकाणी OH बॉन्ड घेणार आहोत. आता याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, ऑब्वियसली असणार आहेत सेरिन आणि दुसरं आहे ते म्हणजे 309. ओके, अरे यार लिहिताच येत नाही आहे. बरं, सेरिन तुम्हाला कळलं असेल. नेक्स्ट स्पेलिंग आहे 309. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय सहावा प्रकार जे की आहे ॲरोमॅटिक. सो तुम्ही बेन्झिनचं स्ट्रक्चर पाहिलं असेल, त्याला आपण काय म्हणतो? ॲरोमॅटिक स्ट्रक्चर आहे, कारण त्यांच्यामध्ये ऑल्टरनेट काय असतात? डबल बॉन्ड्स असतात. ओके, त्याचप्रमाणे या ठिकाणी सायकलिक चेन स्ट्रक्चर असणार आहे आणि याच्यामध्ये COOH आणि NH2 दोन्ही ग्रुप्स असणार आहेत. फक्त स्ट्रक्चर सायकलिक असणार आहे. आता याच्यामध्ये पुन्हा एकदा 3 येतात, दॅट इज ट्रिप्टोपॅन, PHAN. ओके, आणि नेक्स्ट आहे या ठिकाणी PHENYLANI. ओके, सो लेट मी राईट अगेन. मी मोठं लिहिते. PHENYLANINE. ओके, याला आपण म्हणतो फिनायलॅलाइन. ओके, नेक्स्ट आहे थर्ड वन दॅट इज टायरोसाइन. ओके, सो अशा पद्धतीने PTT हे तिन्ही येणार आहेत कशामध्ये? ॲरोमॅटिकमध्ये. हे तुम्हाला जर बोरिंग वाटत असेल तर स्किप करा, कारण हे तुम्हाला जर तुम्ही नीट देणार असाल तर युजफुल आहे, बाकी कशासाठी युजफुल नाही आहे, कारण महाराष्ट्र बोर्डमध्ये हे नाही दिलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 7th नंबर दॅट इज हेटेरोसायक्लिक अमायनो ॲसिडमध्ये N प्रेझेंट असणार आहे. N म्हणजे काय? नायट्रोजन. N प्रेझेंट असणार आहे त्या रिंगमध्ये. याचे पण पुन्हा दोन प्रकार पडतात, दॅट इज प्रोलाइन PROLINE आणि नेक्स्ट आहे ते म्हणजे हिस्टिडाइन. ओके, त्याच्यानंतर शेवटचं ते आपण याच्यामध्ये इन्क्लूड नाही करत, ते सोडून द्या, ते मी तुम्हाला नंतर सांगते. तर अशा पद्धतीने तुम्ही जर काउंट केलं तर ॲसिडिकचे असणार आहेत 4, बेसिकचे 2 मिळून झाले 6, त्याच्यानंतर न्यूट्रलचे असणार आहेत 5, 11, एस कंटेनिंगमध्ये असणार आहेत 2, 13, अल्कोहोलिकमध्ये आहेत 2, 15, ॲरोमॅटिकमध्ये आहेत 3, 18 आणि हेटेरोसायक्लिकमध्ये आहेत 2, 20. अशा पद्धतीने हे 20 अमायनो ॲसिड्स असतात आणि हे 20 अमायनो ॲसिड्स काही प्रोटीनमध्ये 20च्या 20 प्रेझेंट असतात. काही याच्यामध्ये डिपेंड अपॉन की ते प्रोटीनचं काम काय आहे त्यानुसार अमायनो ॲसिड असणार आहे. ओके, सो बोरिंग पिरियड संपला. आता आपण पुन्हा एकदा रिटर्न येऊया. द लिनियर सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड्स इन पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अ प्रोटीन फॉर्म्स इट्स प्रायमरी स्ट्रक्चर. सो हा जो लिनियर सिक्वेन्स आहे अमायनो ॲसिड्सचा, पॉलीपेप्टाइड चेन म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये बरेचसे पेप्टाइड बॉन्ड्स आहेत. ओके, सो याच्यापासून एक प्रायमरी स्ट्रक्चर तयार होतं. आता ते प्रायमरी स्ट्रक्चर कसं असणार? तर ते कसे असू शकतं आणि या प्रायमरी स्ट्रक्चरच्या आधारे त्या प्रोटीनचं पुढचं स्ट्रक्चर कसं असेल हे डिफाईन होतं. ओके, सो नेक्स्ट आहे फंक्शनल प्रोटीन हॅव 3 डायमेन्शनल कॉन्फॉर्मेशन. 3 डायमेन्शनल म्हणजे काय? असे जे प्रायमरी स्ट्रक्चर असतात तर ते तयार होतात. प्रायमरी स्ट्रक्चरपासून सेकंडरी स्ट्रक्चर तयार होतात आणि सेकंडरी स्ट्रक्चरपासून फायनरी टर्शियरी स्ट्रक्चर तयार होतं, जे की 3D शेपमध्ये असतं. ओके, नेक्स्ट आहे सम प्रोटीन्स सच ॲज केरॅटिन ऑफ हेअर कन्सिस्ट ऑफ पॉलीपेप्टाइड चेन अरेंज्ड लाईक अ स्पिरल हेलिक्स. स्पिरल हेलिक्स म्हणजे काय? अशा पद्धतीचे असतात ते हेलिक्स. ओके, सो आपल्या केसांमध्ये जे केरॅटिन नावाचं प्रोटीन आहे तर ते कसं स्ट्रक्चर आहे त्याचं? लाईक अ हेलिक्सप्रमाणे स्ट्रक्चर आहे. ओके, सो हे बरेचसे स्ट्रक्चर असतात प्रोटीनचे आणि हे स्ट्रक्चर कोण डिफाईन करतं? त्यांचं प्रायमरी स्ट्रक्चर पुढे ते कसे असतील हे डिफाईन करतं. सच स्पायरल्स आर इन सम केसेस राईट हँडेड. जर ते राईट हँडेड असतील, आता हे असे आहेत, हे कसे आहेत? राईट हँडेड आहेत आणि जर तेच असे असतील उलटे जर असतील त्याला आपण म्हणणार आहोत लेफ्ट हँडेड. ओके, सो ते जर राईट हँडेड असतील तर ते असणार आहे अल्फा हेलिक्स. जर ते लेफ्ट हँडेड असतील तर त्याला आपण म्हणणार आहोत बीटा हेलिक्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द स्पायरल कॉन्फिगरेशन इज हेल्ड टुगेदर बाय हायड्रोजन बॉन्ड्स. आता हे स्पायरलच का राहतं? आता ते स्पायरल कधीतरी सरळ होईल तर असं नाही, ते स्पायरलच राहतं कारण त्याच्यामध्ये असणार आहेत हायड्रोजन बॉन्ड्स जे की त्याला त्या पोझिशनमध्ये राहायला मदत करणार आहेत किंवा त्याला त्या पोझिशनमध्ये ठेवणार आहेत. ओके, पण आता स्पायरल असायला पाहिजे किंवा स्ट्रेट असायला पाहिजे किंवा कसं असायला पाहिजे हे कोण ठरवतं? तर द सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड्स इन द पॉलीपेप्टाइड चेन ऑल्सो डिटरमाइन्स द लोकेशन ऑफ इट्स बेंड ऑर फोल्ड and the position of formation of hydrogen bonds between different portions of the chain or different chains. सो आता या ठिकाणी काय सांगितलं आहे की अमायनो ॲसिड्सचा एक पर्टिक्युलर सिक्वेन्स आहे. ॲग्री?
सो अमायनो ॲसिड्सचा जो हा सिक्वेन्स आहे तर हा या सिक्वेन्सवरती डिपेंड आहे. म्हणजे अमायनो ॲसिड्स बरेचसे अमायनो ॲसिड्स एकत्र येणार, पॉलिपेप्टाइड चेन त्यांच्यामध्ये तयार होणार आणि याच्यावरून ठरतं की कोणत्या ठिकाणी फोल्ड व्हायला पाहिजे किंवा ते स्ट्रक्चर कोणत्या ठिकाणी बेंड व्हायला पाहिजे किंवा हायड्रोजन बॉन्ड्स कशा पद्धतीने अरेंज असायला पाहिजेत, हे सगळं ठरवण्याचं काम कोण करतं? अमायनो ॲसिड्सचा सिक्वेन्स. ड्यू टू फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड्स पेप्टाइड चेन्स ॲज्युम अ सेकंडरी स्ट्रक्चर. आधी प्रायमरी होतं, कशाचं होतं? फक्त अमायनो ॲसिड्स होतं. अमायनो ॲसिड्स जेव्हा एकत्र बॉन्डमध्ये आले तेव्हा त्यांनी हायड्रोजन कुठे असायला पाहिजे हे डिटरमाइन केलं. जेव्हा त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स तयार झाले कशामध्ये? पेप्टाइड चेनमध्ये, तेव्हा त्याच्यामुळे त्या स्ट्रक्चरला अजून एक स्ट्रक्चर मिळतं, त्याला आपण म्हणणार आहोत सेकंडरी स्ट्रक्चर. म्हणजे ते आधी असं होतं लाईक जस्ट असंच टाईमपास म्हणून होतं. सो याला एक स्ट्रक्चर मिळालं आणि त्या स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहोत सेकंडरी स्ट्रक्चर. आता हे स्ट्रक्चर बऱ्याच म्हणजे याच्या पण पुढे दोन प्रकार पडतात. एकतर ते कसं आहे? स्पायरल आहे, की एकतर ते प्लेटेड आहे. आता स्पायरल म्हणजे कसं? लाईक असं, आणि प्लेटेड म्हणजे कसं? लाईक असं. ओके, सो हे कशाचे स्ट्रक्चर आहेत? सेकंडरी स्ट्रक्चर आहेत. प्रायमरी स्ट्रक्चर जस्ट असा एक धागा असतो, एक सिंपल धाग्याप्रमाणे असणार आहे. बट सेकंडरी स्ट्रक्चर असं हेलिक्स किंवा प्लेटेड असणार आहे. ओके, सो हे जे प्रायमरी आहे हेच पुढे सेकंडरी होतं. कधी? जेव्हा त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड्स तयार होणार आहेत किंवा प्रायमरी स्ट्रक्चर जेव्हा फोल्ड होणार आहे तेव्हा. So in some proteins, 2 or more peptide chains are linked together by intermolecular hydrogen bonds. सो आता इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर हे दोन वेगवेगळे टर्म्स आहेत. याचा अर्थ काय होतो? आता इंटरमॉलिक्युलर कधी होणार? जेव्हा दोन हेलिक्स आहेत. हेलिक्स म्हणजे काय? असे दोन आहेत ना, याला आपण म्हणतो हेलिक्स. लेट मी ड्रॉ. ओके, हे आहे एक हेलिक्स, हे नीट ड्रॉ करायला पाहिजे यार. ओके, सो हे आहे एक हेलिक्स आणि हे आहे दुसरं हेलिक्स. आता हे दोन हेलिक्स जेव्हा जोडतात तेव्हा त्याला आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये आहे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स. सो याला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड्स. मग इंट्रामॉलिक्युलर काय असतं? तर इंट्रामॉलिक्युलरमध्ये काय होतं? हा एकच आहे, हे एकच हेलिक्स आहे, बट ह्या एका हेलिक्सच्या मध्ये या ठिकाणी बॉन्ड्स असतात, त्याला आपण म्हणतो इंट्रामॉलिक्युलर. ओके, कारण एकाच मॉलिक्युलच्या आतमध्ये आहे, सो इंट्रामॉलिक्युलर. दोन हेलिक्सच्या आतमध्ये असेल तर इंटरमॉलिक्युलर. ओके, सो आता या ठिकाणी तुम्हाला इंटरमॉलिक्युलर म्हणजे काय कळलं असेल. सच स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲज प्लेटेड शीट्स, आणि हे जे आहे यालाच आपण काय म्हणतो? प्लेटेड शीट्स म्हणतो, यांच्यामध्ये जे बॉन्ड असतात त्याच्यामुळे. नेक्स्ट आहे प्लेटेड शीट स्ट्रक्चर इज फाउंड इन प्रोटीन ऑफ सिल्क फायबर. सो तुम्ही सिल्क फायबर वगैरे पाहिलं असेल, नॅचरल सिल्क वगैरे, तर त्याच्यामध्ये जे प्रोटीन असणार आहे तर ते असणार आहे अशा प्रकारे प्लेटेड शीटचं, म्हणजे प्लेटेड शीटप्रमाणे तिचं स्ट्रक्चर असणार आहे. इन लार्ज प्रोटीन्स सच ॲज मायोग्लोबिन. मायोग्लोबिन म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन असतं त्याप्रमाणे मसल्समध्ये मायोग्लोबिन असतं. इट जस्ट अ पिगमेंट. ओके, सो मायोग्लोबिनमध्ये एक सिंगल बॉन्ड असतो ऑक्सिजनचा. अँड एन्झाईम्स, आणि जे पण एन्झाईम्स आहेत. पेप्टाइड चेन्स आर मच लूप्ड म्हणजे काय? एकमेकांमध्ये खूप गुंतलेले असतात. ओके, ट्विस्टेड अँड फोल्डेड बॅक ऑन देमसेल्व्स ड्यू टू फॉर्मेशन ऑफ डायसल्फाइड बॉन्ड्स. आता यांच्यामध्ये काय होतं? हे जे मी आता मायोग्लोबिन वगैरे तुम्हाला सांगितलं, तर यांच्यामध्ये ते जे प्रोटीन्स आहेत किंवा त्यांचे जे काही बॉन्ड्स आहेत तर ते खूप प्रचंड असे हेलिकल असतात, म्हणजे जस्ट लाईक टर्शरी प्रोटीन असतं ना अशा पद्धतीने, ते एकमेकांमध्येच खूप गुंफलेले असतात, लाईक धीस अशा पद्धतीने. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत टर्शरी स्ट्रक्चर, की ते एकमेकांमध्ये खूप गुंफलेले असतात, रिटर्न बॅक ते स्वतःकडेच येतात. तर अशा पद्धतीने हे गुंतागुंतीचं स्ट्रक्चर यांच्यामध्ये तयार होतं आणि याला आपण म्हणणार आहोत ट्विस्टेड किंवा लूप्ड असेल तर टर्शरी स्ट्रक्चर, जे कोणामध्ये पाहायला मिळतं? मायोग्लोबिनमध्ये किंवा वेगवेगळ्या एन्झाईम्समध्ये अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं. वेअर ॲज इन हिमोग्लोबिन, पण हिमोग्लोबिन म्हणजे काय? जे ब्लडमध्ये पिगमेंट आहे ज्याच्यामुळे आपल्या ब्लडला लाल असा रंग मिळतो, तर ते. सो वेअर ॲज इन हिमोग्लोबिन प्रोटीन सब युनिट्स आर हेल्ड टुगेदर टू फॉर्म क्वॅटर्नरी स्ट्रक्चर. क्वॅटर्नरी म्हणजे काय? ह्याच्यामध्ये चार तयार होतात. ओके, जसं की मगाशी आपण पाहिलं की हे असं गुंतलेलं असतं आणि ते 3 तयार होतात, 3 हेलिक्स असतात यामध्ये. त्याचप्रमाणे जर आपण क्वॅटर्नरीमध्ये पाहिलं तर यांच्यामध्ये 4 हेलिक्स तयार होतात आणि त्याला आपण म्हणणार आहोत क्वॅटर्नरी स्ट्रक्चर. हे अतिशय गुंतागुंतीचं असतं, प्रचंड गुंतागुंतीचं असतं. हिमोग्लोबिनच्या बॉन्डमध्ये 4 पॉलिपेप्टाइड चेन्स असतात, त्यामधले 2 असतात अल्फा, 2 असतात बीटा. हे पण यामध्ये नाही दिलं आहे, जस्ट ऐकून ठेवा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट आहे प्रोटीन्स आर एक्स्ट्रीमली रिॲक्टिव्ह अँड हायली स्पेसिफिक. जे प्रोटीन्स असतात तर ते एक्स्ट्रीमली रिॲक्टिव्ह असतात. रिॲक्टिव्ह म्हणजे काय? पटकन रिॲक्शन करणार, कोणीही आलं मध्ये तर त्यांच्यासोबत रिॲक्शन करणार, आणि त्यांचं बिहेवियर खूप स्पेसिफिक असतं की ते कसंही बिहेव करत नाहीत. त्यांचं एक छान असं चौकट ठरलेली असते, त्याप्रमाणेच ते बिहेवियर दाखवतात. प्रोटीन्स आर ॲम्फोटेरिक. ॲम्फोटेरिकचा अर्थ काय होतो? की ते ॲसिड आणि बेसेस या दोघांसोबतही रिॲक्शन करतात. ओके, त्याच्यामुळे ते कसे आहेत? हायली रिॲक्टिव्ह आहेत. त्यांना ॲसिड मिळू दे ते रिॲक्ट करणार, बेस मिळू दे ते रिॲक्ट करणार. सो त्यांचं ते स्ट्रक्चर आहे, त्याला आपण म्हणतो ॲम्फोटेरिक. द बिहेवियर ऑफ प्रोटीन्स इज स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स्ड बाय pH.
आणि हे जे प्रोटीन्स आहेत यांच्यावरती पी एचचा प्रचंड प्रभाव पडतो. पी एच ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्यांचं ॲज अ स्ट्रक्चर किंवा ॲज अ बिहेवियर बदलतं. ओके, सो लाईक अमायनो ॲसिड्स, प्रोटीन्स आर डायपोलर आयन्स at the isoelectric point, that is the sum of the positive charges is equal to the sum of the negative charges and net charge is 0. याचा अर्थ काय होतो, तर ही जी प्रॉपर्टी आहे की यांच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज इक्वल असतो आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की प्रोटीन्स कसे आहेत, न्यूट्रल आहेत, त्यांच्यावरती कोणताही चार्ज नाही आहे, कारण नेट चार्ज अल्टिमेटली काय होतो, 0. आणि या प्रॉपर्टीला आपण म्हणतो ज्विटर आयन. हे पण या ठिकाणी नाही दिले कदाचित, बट याला आपण म्हणतो ज्विटर. ओके, ट्विटरलाच ज्विटर करायचं, सो याला आपण म्हणतो ज्विटर आयन. सो आता इथे जर आपण पाहिलं ज्विटर आयनचं एखादं एक्झाम्पल जर आपण बघूया, तर सपोज की आपलं एक स्ट्रक्चर आहे, प्रोटीनचं टिपिकल स्ट्रक्चर आहे या ठिकाणी. सो आता या ठिकाणी आहे कार्बन, हायड्रोजन, आर ग्रुप, COOH आणि NH2. ओके, सो ॲज यू नो की हे कसं आहे, NH2 बेसिक आहे, COH कसं आहे, ॲसिडिक आहे. ॲसिडिकवरती निगेटिव्ह चार्ज येतो, बेसिकवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, हे पण तुम्हाला माहिती असेल. सो इथे एक निगेटिव्ह चार्ज आहे, इथे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे नेट चार्ज काय येणार, 0. केमिस्ट्रीचं कॉन्सेप्ट आहे, एकीकडे एक निगेटिव्ह आहे, एकीकडे एक पॉझिटिव्ह आहे, नेट चार्ज काय येणार, 0. सो नेट चार्ज 0 असल्यामुळे हे पूर्ण स्ट्रक्चर कसं होतं, न्यूट्रल होतं, चार्जलेस होतं, कारण या ठिकाणी नेट चार्ज काय आहे, 0. आणि याच कॉन्सेप्टला आपण म्हणतो ज्विटर आयन. ओके, म्हणजे असं जे काय असेल याला आपण म्हणतो ज्विटर आयन. ओके, सो नेक्स्ट आहे, ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कुठे गेलं रे, हां, लाईक अमायनो ॲसिड्स, प्रोटीन्स आर डायपोलर आयन्स, याला आपण डायपोलर म्हणतो आणि सोबतच याला आपण आयसो इलेक्ट्रिक पण म्हणतो. हे दोन्ही खूप महत्त्वाचं आहे. The ionic groups of a protein are contributed by the side chains of the polyfunctional amino acid. A protein consists of more basic acid. हे आपण मगाशीच पाहिलेलं आहे. हां, या ठिकाणी नावं आहेत वाटतं, सो ही नावं लक्षात ठेवा. बाकीचं जे मी सांगितलं ते नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. फक्त या ठिकाणी ॲसिडिक कोणतं आहे, बेसिक कोणतं आहे, जे तुम्हाला पुस्तकामध्ये अमायनो ॲसिडची नावं दिलेली आहेत ती मात्र लक्षात ठेवा. ओके, सो ज्यांच्यामध्ये बेसिक जास्त आहे, ज्यांच्यामध्ये बेसिक म्हणजे काय, NH2चं प्रमाण जास्त आहे किंवा बेसिकसिटी जास्त आहे, त्याला आपण म्हणणार आहोत बेसिक प्रोटीन. आणि त्यांचा pH 7.4 पर्यंत असतो, कारण तुम्हाला माहिती आहे की हा बेसिकचा pH आहे. ॲसिडिकचा pH 1 to 7 असतो, 7 न्यूट्रल आहे आणि 7 पासून 14 पर्यंत असणार आहे बेसिकचा pH. ओके, सो आता या ठिकाणी लायसिन आणि अर्जिनाइन हे काय आहेत, बेसिक प्रोटीन आहेत, ज्यांचं pH असणार आहे 7.4. नेक्स्ट आहे हिस्टोन्स अँड न्यूक्लिओप्रोटीन्स, हे पण बेसिक प्रोटीन्स आहेत. अ प्रोटीन रिच इन ॲसिडिक अमायनो ॲसिड एक्झिस्ट ॲज ॲन एनायन ॲट द फिजिओलॉजिकल pH, आणि त्याचं pH ऑब्वियसली ॲसिडिक असणार आहे, कारण ते कसे आहेत, ॲसिडिक प्रोटीन्स आहेत. ओके, सो सच प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज ॲसिडिक प्रोटीन्स अँड मोस्ट ऑफ द ब्लड प्रोटीन्स आर ॲसिडिक. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही ॲसिडिक प्रोटीन्स आहेत त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत. ग्लुटॅमिक आहेत, ग्लुटामाइन आहेत, अस्पार्टिक आहेत, ॲस्पाराजिन आहेत, हे सगळं येणार आहे ॲसिडिक अमायनो ॲसिड्समध्ये. आणि मोस्टली ॲसिडिक जे अमायनो ॲसिड्स आहेत किंवा ॲसिडिक जे प्रोटीन आहेत ते आपल्या ब्लडमध्ये असतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स. आता प्रोटीन्स आहेत म्हटल्यानंतर क्लासिफिकेशन केलंच पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा आहेत सिंपल, साधे सुधे सरळ मार्गावरती चालणारे प्रोटीन्स. सिंपल प्रोटीन्स ऑन हायड्रोलायसिस इल्ड ओनली अमायनो ॲसिड्स. आता इथे जर आपण पाहिलं तर जेव्हा आपण सिंपल प्रोटीन्स आपल्याकडे जर असतील आणि त्याला जर आपण हायड्रोलायसिस करणं म्हणजे काय, पाणी दिलं, तर त्याच्यापासून आपल्याला फक्त आणि फक्त अमायनो ॲसिड्स मिळणार आहे. दीज आर सोल्युबल इन 1 or more सॉल्वंट्स. हे इझिली सोल्युबल आहेत कोणत्याही सॉल्वंट्समध्ये, 1 किंवा मोर सॉल्वंट्स जे पण असतील तर त्याच्यामध्ये. सिंपल प्रोटीन्स मे बी सोल्युबल इन वॉटर, मे बी सांगितले, सोल्युबल असतीलच असं नाही आहे, मे बी सोल्युबल इन वॉटर, डिपेंड अपॉन की ते कोणत्या प्रकारचे आहेत. हिस्टोन्स ऑफ न्यूक्लिओप्रोटीन्स आर सोल्युबल इन वॉटर. न्यूक्लिओप्रोटीन हे काय असतं, तर न्यूक्लियसमध्ये जे प्रोटीन असतं त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्रोटीन. सो हिस्टोन सगळ्यात महत्त्वाचं न्यूक्लिओप्रोटीन आहे, न्यूक्लियसमध्ये असणारं प्रोटीन आहे. सो हिस्टोन्स ऑफ न्यूक्लिओप्रोटीन आर सोल्युबल इन वॉटर, ते पाण्यामध्ये सोल्युबल आहे. ग्लोब्युलर मॉलिक्युल्स ऑफ हिस्टोन्स आर नॉट कोॲग्युलेटेड बाय हीट. जर आपण हिस्टोन्समधले काही ग्लोब्युलर मॉलिक्युल्स पाहिले तर ते हीटने कोॲग्युलेट होत नाहीत. कोॲग्युलेट म्हणजे काय, तर असं रक्त आपलं गोठतं ना, म्हणजे काय होतं त्याला आपण म्हणतो रक्त स्टॉप होतं ना एका जागेवरती, तर त्याला आपण म्हणणार आहोत कोॲग्युलेशन. किंवा ज्याप्रमाणे दही तयार होतं तर त्याला आपण त्या पेस्टला किंवा त्या जेलला पण आपण म्हणतो कोॲग्युलेशन. तर त्याचे असं घट्ट होणं किंवा गोठणं आहे त्याला आपण कोॲग्युलेशन म्हणतो. ओके, सो जे आपले ग्लोब्युलर मॉलिक्युल्स आहेत हिस्टोनमधले ते कोॲग्युलेट होत नाहीत कधी, हीटमुळे. नेक्स्ट आहे अल्ब्युमाइन्स आर ऑल्सो सोल्युबल इन वॉटर बट दे गेट कोॲग्युलेटेड ऑन हीटिंग.
आता हे अल्ब्युमाइन्स काय आहे, हे मोस्टली एगमध्ये वगैरे असतं. सो अल्ब्युमाइन्स जे आहेत तर ते कसं आहे, सोल्युबल इन वॉटर, पाण्यामध्ये सोल्युबल आहे, बट जेव्हा आपण त्याला हीट करतो तेव्हा ते कसं होतं, कोॲग्युलेट होतं. ओके, कोॲग्युलेट म्हणजे काय, ज्याप्रमाणे मगाशी एक्झाम्पल दिले त्या दह्याचं वगैरे, तर त्याप्रमाणे ते घट्ट होऊन बसतं. ओके, नेक्स्ट आहे अल्ब्युमाइन्स आर वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन, फॉर एक्झाम्पल एग अल्ब्युमाइन असतं. नेक्स्ट आहे सीरम अल्ब्युमाइन असतं, लेगोमेलियन ऑफ पल्सेस ते पण अल्ब्युमाइन्स आहेत. तर अशा पद्धतीने हे सगळे अल्ब्युमाइन्समध्ये येतं. नेक्स्ट आहे कॉन्जुगेटेड. कॉन्जुगेट म्हणजे काय, काहीतरी जॉईन करणं वगैरे, समथिंग लाईक दॅट. सो कॉन्जुगेटेड प्रोटीन्समध्ये काय येणार आहे, कॉन्जुगेटेड प्रोटीन्स कन्सिस्ट ऑफ सिम्पल प्रोटीन युनायटेड विथ सम नॉन प्रोटीन सबस्टन्स. आता हे नॉन प्रोटीन काय आहे, तर एक तर पहिली गोष्ट प्रोटीन आहे, पण प्रोटीन काय करतं, असं एक सबस्टन्ससोबत कंबाईन होतं की जे नॉन प्रोटीन आहे. ओके, सो प्रोटीन प्लस नॉन प्रोटीन याला मिळून हे जे स्ट्रक्चर तयार होईल याला आपण म्हणतो कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. द नॉन प्रोटीन ग्रुप इज कॉल्ड ॲज प्रोस्थेटिक ग्रुप. ओके, सो हे जे नॉन प्रोटीन ग्रुप आहे याला आपण म्हणणार आहोत प्रोस्थेटिक ग्रुप. फॉर एक्झाम्पल जर आपण हिमोग्लोबिनमध्ये पाहिलं, हिमोग्लोबिनमधला जो हेम आहे, तर हे हेम म्हणजे हेम या शब्दाचा अर्थ काय होतो, तर या ठिकाणी हेम हे प्रोस्थेटिक ग्रुप आहे. हेम म्हणजेच काय, आयरन. ओके, सो आयर्न याच्यामध्ये कंटेन आहे, सो याला आपण म्हणतो हिमोग्लोबिन. आणि ग्लोबिन एक प्रकारचं प्रोटीन आहे. सो ग्लोबिन इज अ प्रोटीन ज्याच्यामध्ये आयरन कंटेन असतं, त्याचं नाव आहे हेम. आणि अशा प्रकारे हेम आणि ग्लोबिन मिळून हिमोग्लोबिन तयार होतं. सो आता याच्यामध्ये ग्लोबिन प्रोटीन आहे, मग हेम काय झालं, प्रोस्थेटिक ग्रुप. ओके, सो अशा प्रकारे नॉन प्रोटीन ग्रुप आणि प्रोटीन ग्रुप मिळून कॉन्जुगेटेड प्रोटीन तयार होतं. आय होप तुम्हाला कळलं असेल. अजून एक आहे एक्झाम्पल, न्यूक्लिओ प्रोटीन्स हॅव न्यूक्लिक ॲसिड्स कपल्ड विथ हिस्टोन प्रोटीन्स. जसं की आपण मगाशी पाहिलं, न्यूक्लिओ प्रोटीन्स म्हणजे काय, न्यूक्लियसमध्ये जे प्रोटीन्स असतात तर त्याला आपण म्हणतो हिस्टोन. तर त्याच पद्धतीने न्यूक्लिओ प्रोटीन्स आपण त्याला म्हणतो कारण त्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड्स आणि प्रोटीन असतात. आता न्यूक्लिक ॲसिड हे काही प्रोटीन आहे का, नाही. सो ते येणार आहे नॉन प्रोटीन ग्रुपमध्ये, आणि प्रोटीन्स म्हणजे प्रोटीन्स. तर अशा पद्धतीने नॉन प्रोटीन ग्रुप आणि प्रोटीन मिळून तयार होतं कॉन्जुगेटेड प्रोटीन्स. ऑन दिस बेसिस प्रोटीन्स आर क्लासिफाईड ॲज ग्लायकोप्रोटीन्स, म्युकोप्रोटीन्स. ग्लायकोप्रोटीन्स म्हणजे यांच्यामध्ये काय असणार आहे, लाईक कार्बोहायड्रेट एखादा ग्रुप असणार आहे आणि प्रोटीन्स मिक्स असणार आहे. म्युकोप्रोटीन्समध्ये पण म्युको म्हणजे कार्बोहायड्रेट्सचाच प्रकार आहे आणि प्लस प्रोटीन असणार आहे. सो कार्बोहायड्रेट हे काय प्रोटीन आहे का, नाही आहे. सो नॉन प्रोटीन प्लस प्रोटीन असं मिळून या ठिकाणी म्युकोप्रोटीन तयार होतं. म्युकोप्रोटीन्स आर कार्बोहायड्रेट प्रोटीन. अच्छा, सांगितलेलं आहे खाली. फॉर एक्झाम्पल म्युसिन ऑफ सलायवा, सलायवामध्ये थोडंसं म्युकस प्रेझेंट असतं. आय होप की तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टमचा व्हिडिओ पाहिलेला आहे. सो त्यामध्ये आपण पाहिलं होतं की आपल्या सलायवामध्ये म्युकस पण असतं आणि सेरस पण असतं. सो त्याच्यामधलं जे म्युकस आहे त्याला आपण म्हणतो म्युसिन ऑफ सलायवा. अँड हेपॅरिन ऑफ ब्लड, ब्लडमध्ये हेपॅरिन असणार आहे. सो ते पण एक प्रकारे त्याला आपण म्युकोप्रोटीन म्हणू शकतो. नेक्स्ट आहे लिपोप्रोटीन्स. लिपो म्हणजे नावातच काय आहे, लिपिड आहे. लिपिड प्रोटीन कॉम्प्लेक्स आहे, याच्यामध्ये लिपिड्स आणि प्रोटीन्स असणार आहेत. फॉर एक्झाम्पल कॉन्जुगेट प्रोटीन्स फाउंड इन ब्रेन. ब्रेनमध्ये जे प्रोटीन्स आपल्याला पाहायला मिळतात तर ते येणार आहेत लिपोप्रोटीनच्या प्रकारामध्ये. आपण लिपिड्समध्ये पण पाहिले की ब्रेनमध्ये आपल्या बऱ्याचशा प्रकारचे लिपिड्सचे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे प्लाझ्मा मेम्ब्रान. आपल्या प्लाझ्मा मेम्ब्रानमध्ये पण फॉस्फोलिपिड स्ट्रक्चर आहे, तर त्यामध्ये लिपोप्रोटीन्स पण असतात. नेक्स्ट आहे आपल्या मिल्कमध्ये पण. तर अशा पद्धतीने कॉन्जुगेटेड प्रोटीन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आहे ते म्हणजे डिराइव्ड प्रोटीन्स. डिराइव्ड म्हणजे काय, तर ॲक्च्युअल प्रोटीन्स नाही आहेत, बट ठीक आहे आपण त्याला प्रोटीन्स म्हणतो. सो प्रोटीन्स आर नॉट फाउंड इन नेचर ॲज सच. आपल्याला प्रोटीन्स असे मिळतात का नेचरमध्ये, अरे बाबा झाडाला प्रोटीन लागले असं काय का, तर नाही आहे. सो प्रोटीन्स हे इझिली ओरिजिनल फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत, ते आपण डिराईव्ह करतो आणि मग ते ॲज आपण वापरतो म्हणण्यापेक्षा आपण ते खातो किंवा त्या फूडमधून आपल्याला ते मिळतं. सो दिस प्रोटीन्स आर डिराइव्ड फ्रॉम नॅटिव्ह प्रोटीन मॉलिक्युल्स ऑन हायड्रोलायसिस. जे नॅटिव्ह प्रोटीन मॉलिक्युल्स आहेत त्यांना जेव्हा आपण वॉटर जेव्हा त्यांना आपण देऊ रिॲक्शनमध्ये, हायड्रोलायसिस जेव्हा आपण करू तर तेव्हा आपल्याला त्यापासून ॲक्च्युअल प्रोटीन्स मिळणार आहेत. जसं की मेटाप्रोटीन्स आहे, पेप्टोन्स आहे, हे काय आहेत, प्रोटीन्सपासून डिराईव्ह केलेलं आहे. ओके, सो मेटाप्रोटीन्स, पेप्टोन्स ही 2 नावं लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला प्रोटीन हा छोटासा क्यूटचा टॉपिक संपलेला आहे. प्रोटीन आय थिंक की सगळ्यात छोटा होता लाईक लिपिड्सप्रमाणे. नेक्स्ट थोडासा मोठा टॉपिक आहे तो म्हणजे न्यूक्लिक ॲसिड्स, जो आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुढील भाग पाहायला विसरू नका, ज्यामध्ये आपण न्यूक्लिक ॲसिड्स पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण DNA पण पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.